आज मी बनवले होते पिझ्झा. बघू शकतात किती सारे खूप सारे पिझ्झा बनवले होते. सगळे वेगवेगळे आहे. काहीमध्ये भाज्या जास्त, काहीमध्ये चीज, काहीमध्ये ऑलिव्ह, असे वेगवेगळ्या पद्धतीने बनवले. आपल्याला तर माहिती आहे मी कुकिंगचा जॉब करते. त्या घरी सगळ्यांची फरमाईश होती, म्हणजे सगळ्यांची इच्छा होती पिझ्झा खाण्याची. बाहेर पाऊस आणि गरमागरम पिझ्झा. तर चला मला तर बनवायचं आहे. तर मी मस्तपैकी बेस घेतला आहे, पिझ्झा बेस. हा ब्राऊनवाला पिझ्झा बेस आहे. त्याच्यावरती टोमॅटो केचप ॲड केलं आहे. मी 2-2 एकसारखेच बनवले आहे, बघू शकता. मी टोटल 8 बनवलेले. तर हे आपले 2 स्टार्ट होत आहे. मस्त टोमॅटो केचप पसरवलं की त्याच्यामध्ये मी चीज ॲड केलं आहे भरपूर सारं, आणि कॅप्सिकम कापून घेतले होते ते सुद्धा ॲड केले. छान दोघांना एकसारखंच करत आहे मी. कॅप्सिकम ॲड केले की ऑनियनसुद्धा त्याच साईजमध्ये कापले होते, ते सुद्धा छान पसरून घेतलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स आणि मिक्स हब छान पसरून घेतलं आहे. रेडी झाले आहे 2 पिझ्झा. तर मी साईडला ठेवून घेतलं आहे. नंतर मी दुसरा पिझ्झा बनवला आहे. हा पिझ्झा बेस व्हाईटवाला पिझ्झा बेस आहे मैद्याचा. ह्याच्यामध्ये छान मी पिझ्झा सॉस ॲड केला. त्याच्यानंतर खूप सारा चीज, भरपूर चीज ॲड केले. छान चीजसुद्धा पसरून घेतलं. आणि ह्याच्यामध्ये फक्त ऑनियन आणि ऑलिव्स, ब्लॅकवाले ऑलिव्स आहेत ते छान पसरून घेतले. ह्याच्यामध्ये सुद्धा मी विसरून गेली होती, पण नंतर मी ॲड केले. छान मी ठेवून देत आहे एक 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 करत, कारण की पाऊस येत होता, मास्के वगैरे येतील. त्याच्यामुळे मी जसे जसे झाले आपले रेडी त्याच प्रकारे मी बंद ओव्हनमध्ये ठेवून दिलं आहे. कारण की नंतर गरमागरम नंतर पिझ्झाला आपला बेक करणार. चला तर अजून मी बनवून घेत आहे बाकीचे. तर हा परत घेतला आहे मी ब्राऊनवाला पिझ्झा बेस, आणि मी आता बनवत आहे. ह्याच्यामध्ये चीज कमी आणि भाज्या जास्त असा पिझ्झा होता हा. तर मी कापून मस्तपैकी 2 एकत्रच बनवून घेत आहे. तर ऑलरेडी 4 आपले झाले होते, अजून मला 4 बनवायचे. टोटल 8 पिझ्झा मी बनवले होते. तर ह्याच्यामध्ये मी पिझ्झा सॉस ॲड केला आहे थोडासा, आणि दोघांनाही पसरून घेतला आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये थोडा चीज कमी हवे होतं आणि भाज्या जास्त, असा पिझ्झा होता. तर छान आपला सॉस पसरून घेतल्यानंतर चीजसुद्धा मी ॲड करत आहे. तर अजूनपर्यंत तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, कारण की खूप सारे रेसिपी आहे. तर मी चीज थोडं कमीच ॲड केलं आहे, बघू शकता. सगळ्यांची वेगवेगळी फरमाईश होती, त्याच प्रकारे मी बनवून दिलं आहे. तर याच्यामध्ये थोडं कमी चीज ॲड केलं होतं, आणि याच्यामध्ये भरपूर भाज्या, जितकं जाल तितकं मी ॲड करून घेतलं आहे भाज्या. आणि ह्याच्यामध्ये चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो असा हा पिझ्झा आपला रेडी झाला आहे. तो पिझ्झा मी मस्तपैकी आता ठेवून दिला आहे. बघू शकता किती भारी दिसत आहे ना. ह्याच्यामध्ये सुद्धा ऑलिव्ह ऑइल ॲड केलं आहे. भारी आपला पिझ्झा झाला, तोच मी ठेवला आहे. आता मी लास्ट बनवत आहे पिझ्झा. त्याच्यामध्ये टोमॅटो केचप आणि पिझ्झा सॉस दोन्ही पण यूज केले, आणि चीज छान, आणि ह्याच्यामध्ये कॅप्सिकम आणि ऑनियन असं मी मस्तपैकी आता लावून घेतलं आहे. आणि चीजसुद्धा आपण ॲड केलं होतं, आणि ह्याच्यामध्ये मिक्स अप आणि ओरिगॅनो असं सगळं काही ॲड केलं आहे. चिली फ्लेक्स पण ॲड केलं आहे. तर रेडी झाला आहे आपला लास्टवाला पिझ्झा. तर मी सगळं ओव्हनमध्ये ठेवून दिलं आहे. तर कसं वाटलं आज माझा पिझ्झा वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेला. अजूनपर्यंत तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की खूप सारी रेसिपी आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.